आपण पाहताय जय महाराष्ट्रावर ही चर्चा. आपले लोकप्रतिनिधी एवढे गरीब आहेत का की त्यांना म्हाडाच्या अल्प अत्यल्प उत्पन्न गटातले सुद्धा फ्लॅट्स मिळावेत यासाठी स्वतःची कॅटेगरी करून घेण्यात यावी. ज्या लोकप्रतिनिधींचे लाखो कोट्यवधी आणि कोटीच्या कोटी उड्डाणे आम्ही दर विधानसभा दर लोकसभेत ऐकत वाचत असतो आणि जे पूर्ण वेळ हा जॉब करत नाहीत, त्यांना स्वतःच्या वेगळ्या व्यवसायाची मुभा आहे, त्यांना या सवलती द्याव्यात का, हा औचित्याचा मुद्दा घेतलेला आपला प्रश्न आहे. पुन्हा एकदा बघूयात कोणते मुद्दे घेऊन आपण ही चर्चा करणार आहोत. लोकप्रतिनिधींना अल्प उत्पन्न गटातली घरं द्यावीत का? आधीच भत्ते सवलती असताना हा लोभ का? लाभ नाही, लोभ का, हा प्रश्न आहे. पगारवाढ, आरक्षित घरं हवी, कर्तव्यांचं काय? लोकप्रतिनिधी हा पूर्णवेळ व्यवसाय ठरावा का? जर का सोयी हव्या असतील तर तुम्हाला कर्तव्य बजावावी लागतील आणि म्हाडानं ही तरतूद बदलायला हवी का? हे मुद्दे घेऊन आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत सगळे मान्यवर तेच मगाशीच पाहुणे आपल्यासोबत आहेत. फक्त आता असणार आहेत मिलिंद रानडे, लाल निशाण पक्षाचे आणि महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे समन्वयक आमंत्रक आहेत, ते आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत, त्यांचं स्वागत. याशिवाय आपल्यासोबत पुण्याहून असतील विजय कुमार, माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत, आणि रत्नाकर महाजन, केशव उपाध्याय आणि गलगली पण आपल्यासोबत आहेत. मी पहिल्यांदा पुन्हा विषय सध्या आताचे लोकप्रतिनिधी खरं तर सर्व पक्षी आहेत, पण मी तरी सुद्धा भाजपपासून सुरुवात करेन. उपाध्यायजी, औचित्याचा मुद्दा आहे, पुन्हा एकदा माझा शब्द आहे, औचित्याचा मुद्दा आहे. एशियाडमध्ये 2 जागा आहेत, केशव उपाध्याय तिकडे गेलेत. ज्या केशव उपाध्यांना स्वतःच्या गाडीतून जाणं शक्य असेल तर त्यांनी त्या गाडीतला आरक्षित लोकप्रतिनिधींची जागा अक्वायर करावी का, हा औचित्याचा मुद्दा असतो. त्याचप्रमाणे म्हाडातली ही घरं मिळवण्यासाठी स्वतःचा कोटा वेगळा ठेवावा, हे पटतं का? प्रसन्नाजी, नक्की 100% चर्चा केली पाहिजे. मुळामध्ये फक्त त्यासाठी थोडंसं आपल्या मनातले पूर्वग्रह बाजूला करून विचार केला पाहिजे आणि त्यानुसार मांडणी केली पाहिजे. मुळामध्ये हा काही आज अचानक, सगळ्यात पहिली गोष्ट, हा काही आज अचानक आलाय कोटा अशातला भाग नाही. 1981 पासूनचा, अगदी ते कायद्याचं नाव, जीआरचं नाव सांगायचं तर तोही मी सांगू शकतो, पण त्यात मला जायचं नाही. 1981 पासूनचा हा जीआर आहे आणि त्यानुसार तेव्हापासून अशा प्रकारचा एक आमदारांचा कोटा अशा पद्धतीचा असतो. मुळामध्ये त्याचे जर अटी सगळ्या लक्षात घेतल्या की ज्याला म्हणजे मुळामध्ये आमदार म्हणजे जणू पैशाच्या थैल्यावरती बसलेले आहेत किंवा पैशाचा स्रोत कायमस्वरूपी वाहतोय, अशा प्रकारचं जर कन्सेप्ट मनात आणून जर ती चर्चा करायची असेल ती प्रिज्युडिस चर्चा होईल. एका अर्थाने ते आमदारावर अन्याय होईल. आमदार सुद्धा शेवटी सामान्य नागरिक आहे पहिल्यांदा, आणि मग तो आमदार असतो. आणि आजही असे आमदार आहेत की जे अतिशय सर्वसामान्यांचं जगणं जगत असतात. त्यामुळे अशा काही लगेच सगळ्याच आमदारांकडे हजारो काय काय फार मोठी संपत्ती अशातला भाग नाही. बरं, त्याच्यामध्ये सुद्धा ज्या आमदारांना घर नाही स्वतःच्या नावावर किंवा पत्नीच्या नावावरती, त्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि समजा जर तो कोटा भरला गेला नाही तर तो कोटा पुढे जाणार आहे. त्यामुळे मुळातच एका प्रकारे पूर्वग्रह दूषित धरून की जर आमदारांची काही गरजच नाही अशा पद्धतीने चर्चा करू नये. एक, आजही असे गरीब सर्वसामान्य आमदार जे आहेत, थोडीशी आपण ती भाषा वापरू, अगदी अधिकृत उत्पन्न जर आमदाराचं धरायचं झालं, आता तुम्ही मान्य करा अथवा न करा, पण शेवटी अधिकृत उत्पन्न आहे ते. आजही 40,000 रुपये आमदाराचा पगार आहे महिन्याचा, म्हणजे वर्षाचा हिशोब केला तर तो 5 लाखाच्या घरात पण जाईल की नाही शंका आहे. त्यामुळे मला इथं केवळ एक टीका करायची म्हणून न करता या दुसऱ्या पद्धतीचा मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो. आता कदाचित रत्नाकर माझ्या या मताशी तरी किमान सहमत होतील. त्या सगळ्या आता ज्यावेळी विधानसभेचं अधिवेशन ज्यावेळी भरतं त्या आपल्याला 5, 25, 30 मोठ्या मोठ्या गाड्या आमदार आलेल्या दिसतात, पण त्याच ठिकाणी 2 एसट्या असतात. ज्या आमदार निवास ते विधानसभा येण्यासाठी 2 एसट्या ठेवलेल्या असतात आणि त्या एसटीतनं प्रवास करणारे आमदार आज सुद्धा आहेत. त्यामुळे केवळ अशा पद्धतीने टीका टिप्पणी करू नये. त्या केवळ आमदार सुद्धा एक माणूस असू शकतो. या भूमिकेतनं आपण या विषयाकडे बघितलं पाहिजे. ठीक आहे. गाड्या घोड्यांनी सजलेल्या विधानसभेच्या परिसरामध्ये 2 एसटी बसेसच्या बद्दल चिंता करणारे उपाध्यायजी, आपण हजारो लाखो आणि कोट्यवधी लोक ज्या एसटीतून प्रवास करतात त्यांच्या भल्यासाठी सुद्धा जर का तेवढाच कळवळ्याने विचार केला तर खूप बरं होईल. मी महाजनांकडे जातो. महाजन सर, पुन्हा एकदा हा मुद्दा औचित्याचा आहे. एक तर हा पूर्णवेळ प्रोफेशन नाहीये. म्हाडासाठी बाकीचे अप्लाय करत असतात ते विशेषतः मला अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटाबद्दल बोलायचंय. यांची रोजंदारीच त्याच्यावर अवलंबून असते आणि त्याला ते डेडिकेटेड असतात. सध्याच्या आपल्या विधिमंडळामध्ये सर्व पक्षीय धरून घेता पूर्ण डेडिकेटेड हा व्यवसाय नसून तो तुमचा एक लोकोपयोगी काम तुम्ही करता, तुमचे बाकीचे व्यवसाय करायची तुम्हाला मुभा आहे. अशा ड्युएल बेनिफिट्स तुम्हाला घेत असतात. तुम्हाला तुमच्या मूळ नोकरी धंद्यातून पैसा आहे, शिवाय आमदारकीचे भत्ते, सोयी सवलती आणि वेगवेगळ्या दरवर्षीचे मिळणारे इन्क्रिमेंट्स आहेत. असं असताना औचित्याचा मुद्दा म्हणून म्हाडाच्या घरामध्ये तुम्हाला कोटा हवा का?
ज्या देशामध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी मिशनरी वृत्तीनं काम करणाऱ्या, सार्वजनिक काम करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी नावाची एक सेवाभावी संस्था स्थापन केली आणि त्यात दाखल होणाऱ्या सर्व सदस्यांच्या उदरनिर्वाहाची आणि जीवन व्यापाराची काळजी सोसायटी करेल. त्यांनी स्वतःचा असा कुठलाही व्यवसाय करता कामा नये, स्वतःचं व्यक्तिगत उत्पन्नाचं साधन त्याचं असता कामा नये, या अटीसह या सोसायटीची स्थापना केली. या भारत देशामध्ये त्या आदर्श भारत सेवक गोखल्यांच्या भारतामध्ये अशा प्रकारची चर्चा सुरू व्हावी हा मुळी दुर्दैवाचा प्रसंग आहे. पण ही गेल्या 20 वर्षापासून चर्चा सुरू आहे. आपण जो फरक केला तो अगदी बरोबर आहे. मुळामध्ये खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक हा काही पूर्ण वेळ करण्याचा व्यवसाय नव्हे, किंबहुना तो व्यवसाय नव्हेच, तो सेवाव्रत आहे आणि लोकसेवेचा, सार्वजनिक कामाचा एक भाग म्हणून ज्यांनी राजकीय क्षेत्र निवडलं आहे अशा लोकांनी सेवाभावी वृत्तीने यात काम केलं पाहिजे आणि त्यामुळं त्यांना स्वतःचं उत्पन्न असणारा व्यवसाय चालू ठेवता येत नाही, नोकरी करता येत नाही, म्हणून त्यांना विविध प्रकारचे भत्ते आणि वेतन ही व्यवस्था आहे. अशा परिस्थितीमध्ये आता ही झाली जनरल बाजू. म्हाडाबद्दल किंवा कुठल्याही शासकीय गृहरचना संस्थेबद्दल जर म्हणायचं झालं तर त्यात 2-3 गोष्टी आहेत. एक तर अल्प, मध्यम आणि उच्च अशा प्रकारचे उत्पन्न गट त्याच्यामध्ये आहेत आणि प्रत्येक गटाची इन्कमची मर्यादा ठरलेली आहे. त्याच्यात जे बसतात त्यांना ही सवलत उपलब्ध आहे. आता आमदार यात बसतात का, तर त्यांचा खरोखर निव्वळ पगार किती आहे या निकषावर बसलं तर कदाचित ते मध्यम उत्पन्न गटात बसतील, अल्प उत्पन्न गटात मुळीच बसणार नाही. पण याच्याही पुढं ह्या तांत्रिक कायदेशीर बाजूच्याही पुढे एक नैतिक बाजू आहे. बरोबर आहे. आणि ती मी आधी सांगितलेली आहे की जर सेवाभावी लोकोपयोगी काम करायला काही लोक उपलब्ध असले पाहिजे, ज्यांची तयारी आहे त्यांना ती संधी मिळाली पाहिजे. म्हणून जर ही सोय असेल तर मुळी लोकप्रतिनिधींनी सामान्य माणसांसाठी असलेल्या अशा सोयी सुविधेमध्ये भाग घेताच कामा नये. कारण जर त्यांनी घेतली तर ते 10 सर्वसामान्य माणसांची संधी हिसकावून घेतात अँड देअर बाय दे डू डिससर्व्हिस टू द पब्लिक. अर्थात महाजनांचा हा सगळा विचार परिपाक हा आत्ताच्या काँग्रेस नेत्यांना तरी पसेल आणि पटेल का शंका आहे. कारण महाजनांची मूस ही पुढची समाजवादी आहे आणि काँग्रेस तर सोडून द्या, आताच्या सर्वंट ऑफ इंडियाला सुद्धा ते पटलं पाहिजे. नाहीतर कदाचित महाजन आजच सर्वंट्स ऑफ इंडियाचे मेंबर असते. त्यामुळे सर्वंट्स ऑफ इंडियाचे जर का लोक बघत असतील कार्यक्रम तर त्यांनी दखल घ्यावी. एक चांगला कार्यकर्ता त्यांच्या समोर आहे. मी गलगलींकडे येतो. गलगलीची हा सगळा प्रकार काय आहे? तुम्हाला सोयीच्या भूखंड मिळणार आणि मग तुम्ही आदर्श सोसायट्या तयार करणार. सोसायट्या तयार करण्याबद्दल आक्षेप नाहीये. प्रश्न असा की अशा मोक्याच्या सोसायट्या तुम्हालाच मिळतात, म्हणजे सगळ्या आमदार वगैरे लोकांना. तुम्हाला शिवाय म्हाडामध्ये कोटा पाहिजे, शिवाय तुम्हाला पगार वाढून पाहिजे आणि एरियर्स पण पाहिजेत, शिवाय आम्हाला तिकडे कॅन्टीन मधलं जेवण 10 रुपयात पाहिजे. आणि तरी सुद्धा आम्ही म्हणायचं की जसे उपाध्ये म्हणतात की बघा त्या 2 एसटी मधून येणाऱ्या आमदारांकडे बघा. काय प्रकार आहे? खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने आता चर्चा सुरू आहे, कारण जे अत्यल्प आणि अल्प हे जे 2 गट बनवले आहेत त्यामध्ये आमदार आणि खासदारांना वगळण्यात यावं अशी शिफारस माजी लोकायुक्त रमेश कुमार यांच्या समितीने सरकारकडे करून 1.5 वर्ष झाले आहे. लोकायुक्तची शिफारस हे ताबडतोब स्वीकार करतात. जे फायद्याचे नसतं त्याला लोक विरोध करतात. उपाध्यायांनी त्याचा अभ्यास करावा. माहितीसाठी सांगा त्यांना तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे यांची भेट घ्यावी आणि स्वतः आमदार आणि खासदारांनी सुद्धा नैतिकतेच्या दृष्टिकोनातून अशा कोणत्याही पदाच्या किंवा अशा कोणत्याही सोयीचा स्वीकार करू नयेत. मध्यंतरी जेव्हा आम्ही काढलं की कशा पद्धतीने विमान प्रवास आणि एसटी प्रवास, एसटी मध्ये कोणताही आमदार खासदार आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये फिरत नाहीत, परंतु विमान प्रवास करण्यामध्ये आणि रेल्वे प्रवास करण्यामध्ये हे अग्रेसर असतात. म्हणजे जिथे खडतर प्रवास असतो तिथे आमदार खासदार नसतात. जिथे म्हाडाचे फ्लॅट किंवा सोयीचे भूखंड, आदर्श सोसायटी असून देत किंवा मुंबईमध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळे भूखंडावरील सोसायट्या बनल्या आहेत तिथे लाभ घेतात. हे सर्वात महत्वाची बाब म्हणजे की म्हाडा जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, जेव्हा आदर्शचं प्रकरण झालं आणि काही सोसायटीचं प्रकरण आलं, तेव्हा मुंबई हायकोर्टाने दखल घेत यापुढे असे कोणतेही विशेष अधिकार न देण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 10% फ्लॅट सुद्धा बंद केले. तेव्हा प्रकाश जावडेकर यांच्या मुलांनी फ्लॅट सरेंडर केला, वसंत पुरके यांच्या पत्नीने फ्लॅट सरेंडर केला, त्यांच्यावरती आजपर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. म्हणजे प्रत्येक राजकीय नेत्यांनी, त्यामध्ये पत्रकार असून देत, कलावंत असून देत,
सर्वांनी वाहत्या गंगेमध्ये आपले हात धुतले आणि आज रमेश कुमार यांचा जो अहवाल आहे त्यांची जी शिफारस आहे गेल्या 1.5 वर्षापासून कोणतेही सरकार स्वीकारत करत नाही, ही फार शरमेची बाब आहे. इथे एक आपण छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर तिथे पुण्याला विजय कुमार आलेले आहेत आणि रानडेंकडे सुद्धा मला काही मुद्दे घेऊन जायचे आहेत आणि प्रेक्षकांसाठी काही खास, अतिशय रोचक, अतिशय मनोरंजक अशी आकडेवारी आपण सांगणार आहोत की या आपल्या गरीब बिचाऱ्या आणि लोकप्रतिनिधींसाठी, गरिबांसाठी वाहून घेतलेल्या आमदारांमध्ये श्रीमंत किती आहेत. ब्रेक नंतर बघूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.